तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट व त्याचबरोबर वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता हा वेतनासोबतच देण्यात येणार आहे व दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देखील देण्यात येणार आहेत। अशा प्रकारची माहिती ही माननीय मंत्री परिवहन जनसंपर्क अधिकारी यांनी एका पत्राद्वारे दिलेली आहे आणि त्याच पत्रामधील सविस्तर माहिती आपण या संबंधीची जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते पत्रक की ज्यामध्ये याविषयीची सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे आणि यास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही येथे पाहू शकता हे पत्रक दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांपर्यंतची दिवाळी भेट देण्यात येणार आहे। वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबतच देण्यात येणार आहे आणि त्यानंतर दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देखील देण्यात येणार आहेत। अशा प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दिनांक 13 ऑक्टोबर 2025 एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबतच देण्याचा, मंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलेला आहे। तर अशा प्रकारची माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे। तर झालेल्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूयात। तर एसटीच्या सर्वच कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली। त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे बोलत होते। या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री पदाचे प्रधान सचिव नवीन सेना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। तर या दरम्यान काय निर्णय घेण्यात आलेला आहे तर सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याची मान्यता ही दिलेली आहे। तसेच सन 2024-25 दरम्यान वेतनवाढीत फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन सोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने 65 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। याबरोबरच जे पात्र कर्मचारी अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणेच 12,500 रुपये देण्यात येणार आहेत। त्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केलेली आहे असे श्री सरनाईक यांनी सांगितलेले आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील। असे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे। एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपयोजना करण्यात येत आहेत। त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी स्तरावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एसटी महामंडळाच्या जागांसाठी विकास करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता येथे माहिती व जनसंपर्क अधिकारी मंत्री परिवहन यांची देखील साईन या पत्रास मिळालेली आहे। म्हणजेच तुम्ही पाहू शकता ही जी दिवाळी भेट आहे, हा जो वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आहे आणि दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये जे देण्यात येणार आहेत त्यास मान्यता देणारा अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे। या परिपत्रकामधून याविषयीची संबंधित सविस्तर माहिती ही परिवहन मंत्री यांनी व्यवस्थित दिलेली आहे आणि तीच आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पत्रकानुसार आता सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट, त्याचबरोबर वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आणि दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्यात येणार आहेत। अशा प्रकारची माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे। तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।